आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयावर प्रकाश टाकणार आहोत जो ऐकायला काहीसा प्राचीन वाटतो, पण पण त्याची मुळे आजच्या या बायोहॅकिंगच्या संकल्पनेशी थेट जोडलेली आहेत. तो विषय म्हणजे मुद्राविज्ञान. नक्कीच. आता आपण आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराची कार्यक्षमता वाढवण्याबद्दल खूप ऐकतो. म्हणजे शरीराचं तापमान नियंत्रित करणे, झोप सुधारणे किंवा मेंदूची एकाग्रता वाढवणे यासाठी वेगवेगळी गॅजेट्स वापरली जातात. हो, अगदी बरोबर. पण आपण जर असा विचार केला की केवळ हाताच्या बोटांच्या साध्या हालचालींचा वापर करून हे सर्व साध्य करता येऊ शकतं, तर हे खूपच रंजक आहे. हो ना, एक अत्यंत साधी हाताची कृती हृदयाचे ठोके किंवा शरीरातील ऊर्जा कशी बदलू शकते यामागील प्राचीन शहाणपण आणि आधुनिक विज्ञान आज आपल्याला उलगडून पाहायचंय. या आर्ट ऑफ लिव्हिंग आणि काही अत्यंत माहितीपूर्ण यूट्यूब ट्रान्स्क्रिप्ट्स यांसारख्या वैविध्यपूर्ण स्रोतांचा आधार घेतला आहे. बरोबर. आणि या स्रोतांमधून पुढे आलेली माहिती खरंच विचार करायला लावणारी आहे. हो. बऱ्याचदा मुद्रा म्हटल्यावर लोकांच्या डोळ्यांसमोर एखादं गूढ शास्त्र किंवा फक्त साधू संतांची प्रतिमा उभी राहते. हो, एक्झॅक्टली. पण या रिसर्च पेपर्स आणि वैज्ञानिक विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट होते की यामागे एक भक्कम जैवविद्युत किंवा ज्याला आपण बायो इलेक्ट्रिकल पाया म्हणतो तो आहे. अच्छा. हे केवळ काहीतरी चमत्कारिक नाहीये, तर हे मानवी शरीराच्या शरीरशास्त्राशी, मज्जासंस्थेशी आणि ऊर्जेच्या प्रवाहाशी जोडलेलं एक परिपूर्ण विज्ञान आहे. म्हणजे थोडक्यात याला एक सॉलिड सायंटिफिक बेस आहे. अगदी. तर हे विज्ञान नक्की कसं काम करतं हे आपण सविस्तर समजून घेऊच. पण त्याआधी या मूळ संकल्पनेकडे वळूया. मुद्रा या शब्दाचा अर्थ नक्की काय? बरोबर. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं पाकिट सील केल्यावर त्यातील महत्वाची वस्तू सुरक्षित राहते, ती बाहेर पडत नाही, अगदी त्याचप्रमाणे मुद्रा शरीरातील प्राणशक्ती म्हणजे लाईफ फोर्स बाहेर जाण्यापासून रोखतात. हो, आणि शरीरात निर्माण होणारी ही ऊर्जा वाया जाऊ न देता तिला एका योग्य आणि आवश्यक दिशेने वळवण्याचं काम या मुद्रा करतात. वा, हे खूपच लॉजिकल वाटतंय. हो, आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी शरीराची आणि निसर्गाची मूळ रचना थोडी समजून घ्यावी लागेल. अच्छा. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी म्हणजेच 5 मुख्य घटकांनी बनलेलं आहे आणि निसर्गाचे हे 5 घटक आपल्या हाताच्या 5 बोटांद्वारे प्रेझेंट केले जातात. ओके, म्हणजे ते 5 घटक कोणते? जसं की आपला अंगठा हा अग्नितत्वाचं प्रतिनिधित्व करतो. तर्जनी म्हणजे पहिलं बोट हे वायुतत्व दर्शवतं. मधलं बोट म्हणजे मध्यमा, आकाश किंवा पोकळी या तत्वाचं प्रतीक आहे. अनामिका म्हणजेच करंगळीच्या शेजारचं बोट हे पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे. अच्छा. आणि शेवटी करंगळी ही जल किंवा पाणी या तत्वाचं प्रतिनिधित्व करते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपले हात हे एक प्रकारचं मिनी कीबोर्ड किंवा शरीराचे कंट्रोल पॅनलच आहेत. अगदी बरोबर. पण इथे मला एक महत्वाचा प्रश्न पडतो. जर अंगठा अग्नी आहे आणि करंगळी पाणी आहे, तर केवळ त्यांना एकमेकांना स्पर्श केल्याने शरीरात प्रत्यक्षात काय घडतं? या बोटांचा आणि शरीरातील अंतर्गत ऊर्जेचा थेट संबंध वैज्ञानिकदृष्ट्या आपण कसा जोडू शकतो? हा खूप चांगला प्रश्न विचारलात. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिलं तर मानवी शरीरात सतत एक सूक्ष्म विद्युत प्रवाह वाहत असतो. म्हणजे एक प्रकारची इलेक्ट्रिसिटी. हो. आपल्या हाताच्या बोटांच्या टोकांवर मज्जातंतूंची म्हणजे नर्व्ह एंडिंग्सची हजारो केंद्र असतात आणि ही केंद्र आपल्या मज्जासंस्थेद्वारे थेट मेंदूशी आणि शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींशी म्हणजे एंडोक्राइन ग्लँडशी जोडलेली असतात. अच्छा, म्हणजे थेट कनेक्शन आहे. हो. त्यामुळे जेव्हा आपण विशिष्ट बोटे एकमेकांना स्पर्श करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने शरीरातील एक इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण करत असतो. जसे एखाद्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये वायर जोडल्यावर प्रवाह सुरू होतो, तसंच काहीसं इथे घडतं. आणि इथंच हा विषय खूप रंजक वळण घेतो, कारण आपल्या स्रोतांमध्ये एक साधं पण अतिशय प्रभावी उदाहरण दिलं आहे. हो. ज्यामुळे हे इलेक्ट्रिक सर्किटचं लॉजिक लगेच स्पष्ट होतं. समजा एखाद्या व्यक्तीला प्लास्टिकच्या खुर्चीवर बसवलं आणि त्याच्या पाठीवर कोरडा टॉवेल घासला, तर घर्षणामुळे शरीरात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होते. अगदी बरोबर. त्यानंतर जर त्या व्यक्तीच्या बोटाला आपण स्पर्श केला तर विजेचा हलका धक्का बसतो आणि जर पूर्ण अंधार असेल तर तिथे एक ठिणगी सुद्धा पाहता येते. हो, हे आपण बऱ्याचदा अनुभवलं असेल. हो ना. हे उदाहरण हे सिद्ध करतं की आपली बोटे ऊर्जेचे केवळ रिसेप्टर्स नाहीत, तर ते प्रभावी ट्रान्समिटर्स म्हणूनही काम करतात. एक्झॅक्टली.
आणि याच बायो इलेक्ट्रिकल ऊर्जेचा वापर करून शरीरातील दोष नियंत्रित केले जातात. आयुर्वेदानुसार शरीराचं आरोग्य हे वात, पित्त आणि कफ या 3 दोषांच्या संतुलनावर अवलंबून असतं. मुद्रा विज्ञानाचा यामागील नियम खूपच तर्कशुद्ध आहे. जेव्हा एखाद्या बोटाचं टोक अंगठ्याच्या टोकाला लावलं जातं तेव्हा त्या बोटाशी संबंधित तत्व शरीरात संतुलित होतं. अच्छा, म्हणजे समतोल साधला जातो. हो, आणि जेव्हा तेच बोट आपण अंगठ्याच्या मुळाशी लावतो आणि अंगठ्याने त्याच्यावर दाब देतो तेव्हा ते तत्व शरीरात कमी होतं. ओके. आणि या उलट जेव्हा अंगठा त्या बोटाच्या मुळाशी लावून दाब दिला जातो तेव्हा ते तत्व शरीरात वाढतं. या साध्या गणितावरच विविध आजार आणि शारीरिक अवस्थांचं नियंत्रण अवलंबून असतं. वाह, हे लॉजिक समजल्यावर आता आपण दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या काही महत्वाच्या मुद्रांकडे येऊया, नक्कीच. ज्यांना आपण या विज्ञानातल्या बिग गन्स म्हणू शकतो. सर्वांत आधी येते प्राणमुद्रा, ज्याला लाईफ फोर्स सील असंही म्हणतात. हो, ही मुद्रा करण्यासाठी अंगठा, करंगळी आणि अनामिका यांची टोके एकत्र जोडली जातात आणि उरलेली 2 बोटं सरळ ठेवली जातात. आता यात अंगठा म्हणजे अग्नी, करंगळी म्हणजे जल आणि अनामिका म्हणजे पृथ्वी एकत्र येत आहेत. अगदी बरोबर. प्राणमुद्रेचे शरीरावर होणारे परिणाम खरोखरच व्यापक आहेत. ही मुद्रा थेट मूळाधार चक्राला जागृत करते असे योगशास्त्रात म्हटलं आहे. वैज्ञानिकदृष्ट्या सांगायचं तर ही मुद्रा